नमस्कार. मी तुमचा मित्र डॉक्टर विजय महाडिक. खरं म्हणजे पूर्वीच्या काळी काय असायचं की शारीरिक कष्ट भरपूर असायचं आणि मानसिक श्रम किंवा मानसिक कष्ट बऱ्याच प्रमाणात कमी असायचं. परंतु आता काळ बदलला आणि नवीन युग चालू झालं. कॉम्प्युटरचं युग आलं, आधुनिकीकरण भरपूर झालं, यांत्रिकीकरण भरपूर झालं आणि माणसाच्या शरीरावरती असणारा जो काही लोड आहे तो बराचसा कमी झाला. म्हणजे लोकांची काम करण्याची पद्धत पूर्णपणे बदलली. पूर्वी लोक शेतावरती काम करायचे, बांधावरती काम करायचे, रस्त्यावरती काम करायचे. रस्त्याच्या कडेला दगड फोडण्याचं इथपर्यंत मोठं काम असायचं. परंतु आता भरपूर प्रमाणात यंत्र आली, माध्यमं आली किंवा आधुनिकीकरण झालं आणि आपलं प्रत्येक काम हे यंत्राच्या माध्यमातून होतं आहे. आपलेसुद्धा मानसिक कष्ट वाढत गेलं आणि शारीरिक बल भरपूर प्रमाणात कमी होत गेलं आणि त्याच्यामुळे आपण काय करायला लागलो की कामाच्या पद्धती पण आपल्या पूर्णपणे बदलल्या. त्या यंत्रावरती आपण काम करायला लागलो. दुसरी गोष्ट, आता ज्या पद्धतीनं कामाची पद्धत बदलली, जसं म्हटलं की हे संगणकाचं युग आलं आहे आणि संगणकाचं युग आल्यानंतर, कॉम्प्युटरचं युग आल्यानंतर आपण दिवसभर बसून एका जागेवरती बसून काम करत असतो आहे. म्हणजे इवन मी जर डॉक्टर आहे तर मला दिवसभर या खुर्चीवरती बसावं लागतं आणि पेशंट चेक करावे लागतात. माझं उठण्याचं प्रमाण हे खूप कमी राहतं. तशाच पद्धतीनं काही लोक हॉटेलमध्ये काम करतात का. आता वर्क फ्रॉम होम नावाची एक वेगळीच पद्धत कामाची चालू झाली की आपण दिवसभर घरातच बसतो पण बसून काम असतं. काही लोकांचं दिवसभर कॉम्प्युटरवरती काम असतं. म्हणजे बसून काम करण्याची ही पद्धत आपली जास्त प्रमाणात वाढली आणि ही पद्धत वाढल्यामुळं आपल्याला जास्त वेळ बसल्यामुळं बऱ्याचशा आजारांना आता सामोरं जावं लागते. तर आपल्याला जास्त वेळ बसल्यामुळं कंबरदुखी मागे लागते, मानदुखी मागे लागते, अपचनाच्या तक्रारी भरपूर वाढतात, मूळव्याधचा त्रास होतो, बऱ्याच लोकांना भगंदरचा त्रास होतो, भरपूर प्रमाणात वजन वाढायला लागतं आणि बऱ्याच लोकांच्यामध्ये डायबिटीजची तक्रारसुद्धा वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. मित्रो, या तक्रारी होत असतात, परंतु आता याच आजारांचं आपण सविस्तर थोडंसं विश्लेषण बघूया की जास्त वेळ बसल्यामुळं कशा पद्धतीनं आपल्याला आजार होतात. एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जी लोक IT क्षेत्रात काम करतात किंवा माझ्यासारखी जी लोक डॉक्टर आहेत, वकील आहेत किंवा ज्यांना बसून भरपूर अभ्यास किंवा काम करावं लागतं, तर अशा लोकांच्यामध्ये मणक्याचा त्रास जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो. कंबरदुखी कशा पद्धतीने मागे लागते, तर ज्यावेळेस आपण जास्त प्रमाणामध्ये बसतो तर आपण प्रॉपर जसं स्ट्रेट बसायला हवं आहे तसं बसत नाही. आत्तासुद्धा आपण कमरेला बाक देऊन बसतो. त्याच्यामुळं मणक्याचा आकार बदलतो आणि आपल्या ज्या कमरेच्या मसल ज्या आहेत त्या स्टिफ व्हायला चालू होतात, म्हणजे जखडायला चालू होतात आणि त्याच्यामुळे मणक्यामध्ये गॅप पडणं, चकती सरकणं किंवा मणक्यातलं अंतर कमी होणं, अशा पद्धतीच्या तक्रारी आपल्याला पाहायला मिळतात आणि याच्यामुळे कंबरदुखीची तक्रार आपल्याला भरपूर प्रमाणात मागे लागते. कंबरदुखी होऊ नये म्हणून आपण काय करायला हवं, तर साधारणपणे आपण अर्धा तास बसल्यानंतर आपण उठावं, एक चक्कर मारावी आणि परत आपल्या जागेवरती येऊन आपलं पुढचं काम करावं. तशाच पद्धतीनं जी दुसरा प्रॉब्लेम आपण सांगितलं तो म्हणजे मानदुखी. तर मानेची तक्रार कशी मागे लागते. काही लोक आता IT क्षेत्रात जी लोक मुलं काम करत आहेत किंवा कॉम्प्युटरच्या समोर जी मुलं काम करत आहेत की साधारणपणे 6 ते 8 तासांची त्यांची ड्युटी असते आणि ते 6 ते 8 तास ते पूर्ण कॉम्प्युटरवरती त्यांची बटणं दाबत आणि त्याची जी नजर आहे किंवा त्यांचा जो चेहरा आहे तो पूर्णपणे त्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनकडे असतो. अर्धा 1 तास 2 तास त्यांची मन बिलकुल हलत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं की जसं कमरेच्या मसल स्टिफ होतात तशाच मानेच्या मसल स्टिफ होतात आणि मानेच्या मसल स्टिफ झाल्यामुळे मानेमध्ये सुद्धा तेच प्रॉब्लेम आपल्याला पाहायला मिळतात की अंतर वाढणं असेल, मानेतल्या ज्या रक्तवाहिन्या आपल्या हातामध्ये जात असतात त्या रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन हातामध्ये मुंग्या येणं हा प्रकार असेल किंवा डोकं दुखणं असेल, डोक्यामध्ये मुंग्या येणं हा प्रकार होणं असेल, तर हा प्रकार जी लोक कॉम्प्युटरच्या समोर किंवा मिशनवरती जी लोक मिशन कपडे शिवायची कामं करतात तर अशा लोकांच्यामध्ये सुद्धा मान एका जागी स्थिर ठेवल्यामुळं मानेचे प्रॉब्लेम आपल्याला पाहायला मिळतात. परंतु आपण बसून काम करत असताना मानेचा त्रास होऊ नये याच्यासाठी आपण काय करू शकतो, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मान आपण सारखी हलवत ठेवली पाहिजे. एकदा उजव्या बाजूला एकदा डाव्या बाजूला अशा पद्धतीने मान हलवली पाहिजे. दुसरी गोष्ट, मान पूर्णपणे एकदा क्लॉकवाईज आणि एकदा अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेनं आणि एकदा घड्याळाच्या उलट्या दिशेने एक प्रत्येक अर्ध्या तासाला केलं पाहिजे. असं केल्यानं मानेतल्या मसल स्टिफ होणार नाहीत आणि मानेचा जो काही होणारा त्रास आहे तो बरा होऊन जाईल. बऱ्याच लोकांना जसं म्हटलं की कॉम्प्युटरच्या पुढं काम करत असतात तर अशा लोकांना डोळ्यांचे आजारसुद्धा मागे लागतात. कारण आपण बसून काम करत असतो, आपली पूर्ण नजर एकाच चित्रावरती किंवा एकाच अँगलला स्थिर होत असते आणि त्याच्यामुळे स्थिर झाल्यामुळं की कॉम्प्युटरच्या पुढं काम करणाऱ्या लोकांना चष्म्याचा नंबर त्यांच्या वाढायला चालू होतो आणि ड्राय आय सिंड्रोम नावाचा एक आजार होतो, म्हणजे डोळे कोरडे पडतात.
तर अशा लोकांनी काय करायला हवं आहे की त्राटक नावाचं एक योगासन आहे, तर ते आसन करायला हवं. आणि डोळ्यामध्ये शतावरी घृत नावाचं एक तूप मिळतं, त्याचे जर 2-2 थेंब जर डोळ्यात टाकले तर त्याने खूप चांगल्या पद्धतीने चष्म्याचा नंबर कमी येतो. तिसरी जी तक्रार आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे अपचनाशी संबंधित आहे. आपण एका वेळेस एका ठिकाणी बसल्यामुळं किंवा एका ठिकाणी जास्त वेळ बसून राहिल्यामुळं आपली हालचाल कमी प्रमाणात होते आणि जेवण करूनसुद्धा साधारणपणे असं म्हटलं जातं की शतपावली करायला हवे, परंतु आपण शतपावली न करता किंवा पूर्णपणेच आराम करत असतो आणि त्याच्यामुळं डायजेशन होत नाही व्यवस्थित आणि पचन न झाल्यामुळं गॅसेस होणं, पोट बिघडणं, पोट फुगणं, पोट गच्च राहणं, पोटामध्ये दुखणं, आम्लपित्ताचा त्रास होणं, आंबट गुळण्या येणं, अशा पद्धतीच्या तक्रारी हे एका जागी बसून काम केल्यामुळं आपल्याला पाहायला मिळतात. तर हे होऊ नये म्हणून काय करावं की ओवा, धण्याची पावडर ही वरचेवर खायला हवी. थोडासा व्यायाम रोज साधारणपणे किमान 1 तासभर व्यायाम करायला हवा आणि जेवण केल्यानंतर लगेच काम करण्यापेक्षा थोडंसं वामकुक्षी घेऊन आणि शतपावली करून आपण आपलं काम करायला हवं की जेणेकरून त्यांचं डायजेशन प्रॉपर होईल. चौथा सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे की ती बऱ्याच लोकांना पाहायला मिळते तो म्हणजे मूळव्याधाचा त्रास आणि भगंदरचा त्रास. या लोकांच्यामध्ये काय होतं की एकतर जास्त वेळ बसून काम करणं किंवा ड्रायव्हर लोक जे असतात की त्यांचं जे संबंध आहे खुर्चीशी तो जास्त प्रमाणात येतो आणि खालची जर जागा म्हणजे खुर्चीची जी जागा आहे किंवा ज्या ठिकाणी आपण बसतोय ती जागा जर टणक असेल, कडक असेल, कठोर असेल, जाड असेल तर त्याच्यामुळे काय होतं की आपलं म्हणजे शरीराचं जे प्रेशर आहे तर ते गुदमार्गावरती पडत असतं आणि खालची जागा कठीण असल्यामुळे त्या ठिकाणी जी रक्तवाहिन्या असतात त्या सुजायला चालू होऊन जातात आणि काही लोकांच्यामध्ये उष्णतेचा त्रास इतका प्रचंड होतो की खालची जागा कडक असल्यामुळे उष्णता तिथं प्रचंड प्रमाणात क्रिएट होते आणि उष्णता झाल्यामुळं तिथलं पोट जर साफ होत नसेल तर अशा ठिकाणी एक चॅनल तयार होतो की ज्याच्यामध्ये संडास मार्गाच्या शेजारी एक छोटंसं होल पडतं, त्यालाच भगंदर म्हटलं जातं आणि त्या व्यक्तींना भगंदरचा त्रास जास्त प्रमाणामध्ये होतो. जी ड्रायव्हिंग करणारी लोकं आहेत किंवा जी स्वतः ड्रायव्हर आहेत तर अशा लोकांचं म्हणजे जे एस टीमध्ये किंवा मोठ्या वाहनांच्यामध्ये ड्रायव्हिंग करत असतात तर अशी लोकं त्यांच्या शेजारी इंजिन असतं आणि ते इंजिन गरम होत असतं आणि त्याच्यामुळे जी खालची शीट आहे ती पूर्ण गरम होते आणि त्यामुळे त्या लोकांना मूळव्याधाचा, भगंदरचा, उष्णतेचा जास्त प्रमाणात त्रास आपल्याला पाहायला मिळतो. तर आपल्याला भगंदरचा त्रास होऊ नये म्हणून काय करायला हवं किंवा भगंदर झालाच नाही पाहिजे, मूळव्याधाचा त्रास झालाच नाही पाहिजे, तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपली जी बैठक व्यवस्था आहे ती बदलली पाहिजे. म्हणजे जी जाड वस्तू किंवा जी जाड खुर्ची आहे ती बदलून त्या ठिकाणी लाकडी खुर्ची घेऊन आणि त्याच्यावरती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साध्या कापसाचा, आपल्या प्युअर कॉटन ज्याला म्हटलं जातं, साध्या कापसाची गादी तयार करून घेणे आणि ती गादी टाकून त्याच्यावरती बसायला हवं की जेणेकरून खाली उष्णता तयार होणार नाही आणि जी ज्या पृष्ठभागावरती आपण बसतोय तर त्या ठिकाणी उष्णता तयार होणार नाही आणि मूळव्याधाचा किंवा भगंदरचा त्रास आपल्याला पाहायला मिळणार नाही. पुढचा जो त्रास होतोय तर याच्यामध्ये वजन वाढायला चालू होऊन जातं की जसं आपण म्हटलं जेवण करतो आणि जेवण केल्यानंतर त्याचं पचन व्यवस्थित होत नाही आणि ते पचन नाही व्यवस्थित झालं की मग मात्र पचनाच्या तक्रारी चालू व्हायला चालू होऊन जातात. ज्यावेळेस आपण जेवतो त्यावेळेस रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे 7 धातू तयार होत असतात. परंतु आपण एका जागी ज्यावेळेस बसत असतो तर अशा लोकांच्यामध्ये किंवा अशा रुग्णांच्यामध्ये रस, रक्त, मांस, अस्थि, मज्जा, शुक्र हे धातू तयार न होता फक्त मेद धातू तयार होतो. म्हणजे फक्त चरबी तयार होते आणि त्या व्यक्तीचं वजन वाढत राहतं. म्हणजे 6 ते 8 तास ती व्यक्ती एका जागेवर बसलेली असते, त्याचा परिणाम म्हणूनच त्या व्यक्तीचं वजन वाढत असतं. तर अशा व्यक्तींनी सकाळी पहाटे 5 वाजता उठून किमान 45 मिनिटं ते सव्वा तास व्यायाम करायला हवा आणि प्लस योगासनं करायला हवीत, रनिंग करायला हवं, धावायला हवं की जेणेकरून त्यांचं वजन वाढणार नाही. सगळ्यात शेवटचा जो त्रास मी तुम्हाला सांगितला तो म्हणजे डायबिटीजचा त्रास. आयुर्वेदानुसार जो डायबिटीजचा त्रास आहे तो श्रीमंत लोकांना होतो. म्हणजे पूर्वी काय व्हायचं की जी श्रीमंत लोकं असायची, गर्भश्रीमंत लोकं असायची की ते भरपूर आराम करायची आणि त्यांना शारीरिक कष्टाचं काम बिलकुल नसायचं. परंतु आता जसं यांत्रिकीकरण आलं आहे, आधुनिकीकरण झालं आहे की त्याच्यामध्ये आपण प्रत्येकजण शारीरिक कष्टाकडे किंवा शारीरिक कष्टाचं कुठलंही काम आपण करत नसतो आणि त्याच्यामुळे होतं काय की आपण दिवसभर बसल्यामुळं त्याचे एकतर डायजेशनची प्रक्रिया आणि भरपूर आराम केल्यामुळं आपल्याला डायबिटीजचा आजार मागे लागतो. म्हणून आयुर्वेदानुसार याला श्रीमंताचा आजार म्हटलं जातं की आपलं शारीरिक कष्ट कमी होऊन मानसिक तणाव वाढला आहे आणि त्याच्यामुळे डायबिटीज तयार होत असतो. तो आता त्या गोष्टी आपल्याला तरुण मुलांच्यामध्ये सुद्धा पाहायला मिळतात. तर अशा गोष्टी जर आपल्याला काही बघायला मिळत असतील, अशा गोष्टी जर आपल्याला काही पाहायला मिळत असतील तर सगळ्यात पहिल्यांदा जसं डायजेशनसाठी आणि वजन कमी करण्यासाठी सांगितले तर अशा लोकांनी पहिल्यांदा भरपूर सकाळी व्यायाम करायला हवा आणि किमान 6 किलोमीटर चालायला जायला पाहिजे
की जेणेकरून त्यांचे डायबिटीस जो आहे तो होणार नाही आणि जरी झाला असेल तर ती शुगर कंट्रोलमध्ये राहील. अशा पद्धतीनं एका जागी बसल्यामुळे जास्त त्रास होत असतो. त्यामुळे कृपया ज्या लोकांना बसून काम करण्याची सवय आहे किंवा ज्या लोकांचं कामच बसून आहे, तर अशा लोकांनी प्रत्येक अर्धा तासानं किंवा 1 तासानंतर उठून एक चक्कर मारून पुन्हा जागेवरती येऊन काम करावं, की जेणेकरून ह्या सगळ्या तक्रारी होणार नाहीत. धन्यवाद.